लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांनी केली शासनाची फसवणूक। खोटा शेतकरी पुरावा सादर करत जिल्हाभरात घेतल्या शेकडो एकर शेतजमिनी। अशोक कटारिया यांनी घेतलेल्या शेतजमिनी सरकारला जमा करण्याचे शासनाचे आदेश। शासनाच्या आदेशाविरोधात अशोक कटारिया यांची न्यायालयात धाव। शासनाची फसवणूक करूनही अशोक कटारियांना सरकार पाठीशी घालत असल्याचा तक्रारदाराचा आरोप। राजकीय हितसंबंध असलेल्या अशोक कटारियांना सरकार पाठीशी घालतंय का? राज्याचे महसूल मंत्री अशोक कटारियांवर कारवाई करण्याचं धाडस दाखवणार का? हे आहेत अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया। नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात अशोक कटारिया यांची सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशी ओळख आहे। मात्र याच अशोक कटारिया यांची आता भूमाफिया म्हणून नवीन ओळख प्रस्थापित होते आणि त्याला कारणही तसंच आहे। अशोक कटारिया यांनी नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात शेतजमिनी खरेदी केल्या। मात्र या शेतजमिनी खरेदी करत असताना लागणारा शेतकरी पुरावाच कटारिया यांनी बनावट बनवला आणि हा आरोप नितीन सुगंधी या तक्रारदारानं केलाय। श्री अशोक कटारिया यांनी शेतकरी नसताना सिन्नर तालुक्यात बोगस शेतकरी दाखला देऊन जमिनी खरेदी केल्या। या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती। त्या तक्रारीची शहानिशा होऊन सिन्नर तहसीलदार यांच्यासमोर ही केस चालली आणि त्या केसमध्ये श्री अशोक कटारिया यांनी दिलेला शेतकरी पुरावा हा बोगस असून त्यांच्या सर्व सिन्नर तालुक्यातील जमिनी या शासन जमा कराव्या असा आदेश तहसीलदार सिन्नर यांनी दिलेला आहे। अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक मोतीलाल कटारिया यांनी मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 या कायद्याचा भंग करत नाशिकच्या सिन्नर परिसरात 1989 साली शेतजमीन खरेदी केली आणि यावेळेस जोडलेला शेतकरी पुरावा हा खोटा असल्यानं त्यांच्या या सगळ्या शेतजमिनी सरकार जमा करण्यात आल्या। महसूल विभागानं केलेल्या या कारवाईनंतर पुढील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार केली जाईल अशी माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली आहे। मला वाटतं फेब्रुवारी 2023ला एक नितीन सुगंधी यांनी एक तक्रार शासनाकडे दाखल केली होती। त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या अशोक कटारिया जे आहेत, अशोक कटारिया शेतकरी नसताना त्यांनी शेतीच्या जमिनी खरेदी केल्यात आणि त्या अनुषंगाने चौकशी करावी। त्याप्रमाणे सदरची तक्रार चौकशीसाठी आम्ही तहसीलदार सिन्नर यांच्याकडे पाठवली होती, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पण पाठवली होती। तहसीलदार सिन्नर यांनी चौकशी करून चौकशीमध्ये तक्रारीत तथ्य आढळल्यामुळं त्यांच्या जमिनी सरकार जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र जमीन महसुलाचे कलम 84 क प्रमाणे सरकार जमा करण्याचे आदेश केले होते। महसूल विभागाने अशोक कटारिया यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर अशोक कटारिया यांनी शासनाच्या या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। मात्र शासनाची ही कारवाई चुकीची आहे हे सांगण्यासाठी अशोक कटारिया हे समोर आलेच नाही।
त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत त्यांची बाजू मांडताना केवळ आपण शासनाच्या या आदेशाविरोधात न्यायालयात गेल्याचं सांगितलं. मात्र शासनाचा आदेश आणि तक्रारदाराचे आरोप याचं खंडन मात्र ते करू शकलेले नाही. श्री अशोक कटारिया यांची अधिवक्ता या नात्याने असे स्पष्ट करू इच्छिते की श्री नितीन सुगंधी यांनी आज 25 नोव्हेंबर 2023 रोजी पत्रकार परिषदेमध्ये जेही आरोप केलेले आहेत ते अगदीच बिनबुडाचे व निराधार आहेत. मी असेही स्पष्ट करू इच्छिते की श्री अशोक कटारिया यांनी ज्या शेतजमिनी परचेस केलेल्या आहेत त्या कायद्याच्या प्रक्रियेचे अनुपालन करूनच केलेले आहेत व त्याबाबतचे आदेश हे न्यायालयीन प्रकरणात प्रलंबित आहेत. याबाबतची कुठलीही माहिती नसताना, या आदेशांची माहिती नसताना असे बिनबुडाचे आरोप करणे हे न्यायालयाच्या प्रक्रियेचे अवमान व अवहेलना करण्याचे आहे. तसेच हे सगळे आरोप श्री अशोक कटारिया यांची बदनामी करण्याच्या हेतूने केलेले आहेत. याबाबतचा अब्रूनुकसानीचा दावा आम्ही लवकरच दाखल करणार आहोत. तरी सुद्धा मी असे सांगू इच्छिते की हे प्रकरण जोपर्यंत न्यायालयीन प्रलंबित आहे याबाबतचे कुठलेही भाष्य करणे किंवा यावर कुठलीही चर्चा करणे हे अनुचित आहे. याबाबतची संबंधितांनी नोंद घ्यावी. नाशिक शहरात आणि जिल्ह्यात यापूर्वी अनेक भूमाफियांनी धुमाकूळ घातला. मात्र अशोक कटारियांसारखे व्हाईट कॉलर भूमाफिया महसूल यंत्रणेतील काही लाचखोरांना हाताशी धरून शासनाची फसवणूक करूनही मोकाट असतील तर कायदा फक्त सामान्यांनाच आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अवघ्या महिनाभरापूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातही अशाच प्रकारे बनावट शेतकरी पुरावा दाखल करून शेतजमीन घेणाऱ्या एका व्यापाऱ्याची शेतजमीन सरकारनं अवघ्या काही तासात सरकार जमा केली आणि त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला. मात्र ज्या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध आहे अशा अशोक कटारिया यांना मात्र महसूल विभागानं जावयाची वागणूक दिली आहे का, हा सवालही सध्या उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता सरकार अशोक कटारिया यांच्यासारख्या व्हाईट कॉलर भूमाफियांच्या बनावट दाखले सादर करून खरेदी केलेल्या शेतजमिनी सरकार जमा करण्याचं धाडस दाखवणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.